हे ज्ञानाचं रावळ आहे, ज्ञानाचं मंदिर आहे. आणि म्हणून ध्यान मूलम सद्गुरु पूजा मूलम सद्गुरु पदम मंत्र मूलम सद्गुरु मोक्ष मूलम सद्गुरु कृपा. जीवनाचा मोक्ष सद्गुरू देतात, मात्र ते पूर्ण जीवन जगण्याचं जे औषध आहे, जे बाळकुड आहे, ते माझे गुरुजन देतात. आणि म्हणून जिथे देवाच्या रूपी हा गुरु राया आणि जिथे त्या मंदिराला कळस नाही, मात्र ते मंदिर आहे, ते विद्या मंदिर. हे जे रावळ आहे, हे जे प्रांगण आहे, हे एका अर्थानं जुगाजाकायचं तिकडे मंदिर आहे, तसं इथेही हे विद्यातेचं, हे विद्या मंदिरच आहे, हे देऊळच आहे. म्हणून काय म्हणतोय शाहीर ऐका. उरले सुरले जे राहिले, उरले सुरले जे राहिले, सारे आयुष्य वाहिले. एक शिक्षक एक पिढी घडवतो, मग किती शिक्षकाने किती पिढ्या घडवल्या. हे आई शिकलो नाही, श्री गणेश शिकलो नाही, पुढे काय, पुढे काय. आणि जे शिकलेले नाहीत त्यांची अवस्था काय ते आम्हाला माहिती आहे. आमच्या आईवडील नाही शिकले, उभा आयुष्य त्याला किती काबाड कष्ट करावं लागले. शिक्षणाचं मोल एका वाक्यात. म्हणून उरले सुरले जे राहिले, सारे आयुष्य वाहिले. उरले सुरले जे राहिले, सारे आयुष्य वाहिले. बिन कळसाचे मंदिर तिथं देव शिक्षक पाहिले. बिन कळसाचं मंदिर तिथे देव शिक्षक पाहिले. उरले सुरले जे राहिले, उरले सुरले जे राहिले, सारे आयुष्य वाहिले. उरले सुरले जे राहिले, सारे आयुष्य वाहिले. बिन कळसाचं मंदिर तिथे देव शिक्षक पाहिले. बिन कळसाचं मंदिर तिथे देव शिक्षक पाहिले. आयुष्याची पुरवली, पाठीवरती माया हात, पाठीवरती माया हात, आज गुणगाण गायले. पाठीवरती माया हात, पाठीवरती माया हात, त्यांचे गुणगाण गायले. बिन कळसाचे मंदिर तिथे देव शिक्षक पाहिले. बिन कळसाचे मंदिर तिथे देव शिक्षक पाहिले. ज्ञान सारे ठिकाणे नाही कुठे, त्या ज्ञान चक्षुने सारे दिसे. काय वर्णावी सांग महती, मी तुम्ही सागर मी हे जपकेच से. ज्ञान अमृत पाजिले, ज्ञान अमृत पाजिले, जे रणामध्ये साजिले. ज्ञान अमृत पाजिले, जे रणामध्ये साजिले. मंदिर तिथे देव शिक्षक
कळसाचे मंदिर तिथे देव शिक्षक पाहिले